नाशिकच्या तपोवनमध्ये 1800 झाडांची तोड आणि अचानक संपूर्ण राजकारण हललं. झाडांवर लाल मार्क पाहताच पहिला सवाल उठला, कुंभमेळा महत्वाचा की निसर्ग? पण धक्का इथे बसला. सत्ताधारी शिंदे गटच रस्त्यावर उतरला. करवत कुऱ्हाड जाळत स्पष्ट सांगितलं, तोड थांबवा. सरकारचा एक गट प्रकल्प पुढे नेत होता आणि दुसरा गट त्याच प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी करत होता. अजित पवारांनीही खुल्या मंचावर विरोध व्यक्त केला. म्हणूनच हा प्रश्न अधिक मोठा झाला. महायुती एकत्र आहे की तुटते आहे? विरोधी पक्षांनी तर ही संधी साधत झाडांना गमचे बांधले आणि सत्ताधाऱ्यांवरच प्रश्न उभे केले. तुमच्याच सरकारविरोधात तुमचेच लोक का? पर्यावरणप्रेमींनी झाडांना आलिंगन देत आंदोलनाला वेग दिला आणि राजकीय संघर्षाला भावनिक वळण मिळालं. तपोवन फक्त जंगल नाही, तो नाशिकचा ऑक्सिजन हब आहे. त्यावर कुणाचं राजकारण चालणार आणि कुणाचं थांबणार? आणि मोठा प्रश्न अजूनही हवेतच आहे. वृक्षतोड थांबेल का? की हा मुद्दा निवडणुकीतला नवा राजकीय हुक बनणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.